नमस्कार. त्रिशूल RDS मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, इमर्जन्सी हा कंगना रनौतचा पिक्चर आत्ताच बघून आलो आणि या सिनेमाचा रिव्ह्यू करतोय. अतिशय मोठ्या अपेक्षा आशा घेऊन हा चित्रपट बघायला मी गेलो होतो. याचं कारण कंगना रनौत एक ऍक्ट्रेस म्हणून मला खूप आवडते. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या बॉलिवूडमध्ये ती मला अशा काही मोजक्या कलाकारांच्या पैकी एक वाटते की जी उघड उघड देशभक्तीची बाजू घेते, उघड उघड आपल्या भारत मातेची, भारताची, राष्ट्रहिताची भाषा बोलते. तिने ज्या पद्धतीचे पिक्चर बनवलेत, जसं की झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावरचा मनकर्णिका हा चित्रपट असेल, किंवा एक असाच एअरफोर्स रिलेटेड पण एक पिक्चर होता तेजस नावाचा. हे जे चित्रपट तिचे आहेत ना, ते खूप इंटरेस्टिंग होते आणि भले बॉक्स ऑफिसवरती फारसं काही मॅजिक दाखवून दिलेलं नसेल या चित्रपटांनी, पण तरी सुद्धा ती जी भूमिका घेते, जो स्टँड घेते वेगवेगळ्या विषयांच्या वरती, बॉलिवूडचं पितळ उघडं पाडण्यासाठी ती ज्या काही पद्धतीने बोलते आणि तिचे चित्रपट भले गाजले नसतील बॉक्स ऑफिसवर, तरीही सुद्धा तो विषय जो घेतलेला असतो त्याच्यातून जो मेसेज ती देते ते मला भावतं, मला आवडतं. या पार्श्वभूमीवरती असं वाटलं होतं. आणि दुसरी गोष्ट ती एका आपल्याला त्यातल्या त्यात, म्हणजे मी फार ग्रेट हिंदुत्ववादी पक्ष असं म्हणणार नाही, पण एक दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणावं, किंवा कुठलाच असा ग्रेट ऑप्शन नाहीये हिंदुत्वनिष्ठांच्यासाठी, पण तरीही जो काही जसा कसा आहे, आपलेच दात आपलेच ओठ, जो काही ऑप्शन आहे उपलब्ध हिंदूंच्यासाठी, अशा त्या पक्षाच्याकडून ती खासदार म्हणून आज आता संसदेत जाते. तर अशा त्या कंगना रनौतनी इमर्जन्सी सारख्या चित्रपट बनवलेला आहे म्हटल्यानंतर एक अपेक्षा होती की कदाचित काहीतरी फॅक्ट आणि धाडस करून काहीतरी दाखवलेलं असेल असं वाटत होतं, पण घोर निराशा झाली. इतर कोणीतरी जर तो पिक्चर डिरेक्ट केला असता, इतर कोणी जर तो पिक्चर बनवला असता तर समजू शकलो असतो, पण हा कंगना रनौतच्याकडून ही अपेक्षा नव्हती. हे जास्त मोठं दुःख आहे. अनेकांनी इतरांनी जर का असं काही केलं असतं ना, तर इतक्या शिव्या घातल्याच नसत्या. मग मी टीका पण केली नसती, कदाचित तो चित्रपट बघितला पण नसता. पण तो कंगनानी हा विषय घेतला होता आणि तरीही तिने या काही चुका करून ठेवलेल्या आहेत, म्हणून बोलावं लागतंय, म्हणून वाईट वाटतंय. काय झालंय नक्की सांगू का मित्रांनो? बेसिक मध्ये चूक काय झालेली आहे की पिक्चर बनवताना जो आधार म्हणून घेतला आहे, तो आधार घेतलेला आहे पुपुल जयकर यांच्या पुस्तकांचा. पुपुल जयकर या इंदिरा गांधी यांच्या अतिशय क्लोज अशा स्नेही, आणि त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. इंदिरा गांधी अँड इंटिमेट बायोग्राफी, किंवा आणखीन एक व्हॉट आय एम, त्याच्यात ते कॉन्व्हर्सेशन बिटवीन इंदिरा गांधी अँड पुपुल जयकर असं. ते पुपुल जयकर म्हणजे जयकर हे सासरचं आडनाव त्यांचं आणि माहेरचं आडनाव मेहता. तर अतिशय त्यांचा म्हणजे गांधी नेहरू परिवाराशी अतिशय क्लोज असा त्यांचा संपर्क निर्माण झाला होता अनेक वर्ष, अगदी इंदिरा गांधींच्या मृत्यूपर्यंत. अशा त्या पुपुल जयकर यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ते इंदिरा गांधींचं अगदी काय ऑथेंटिक बायोग्राफी असं मानलं जातं. पण मानलं जातं या शब्दाला फार महत्व आहे, कारण एका विशिष्ट स्तरामध्ये, भारतातल्या एका विशिष्ट स्तरामध्येच फक्त ते मानलं जातं. याचं कारण इंदिरा गांधींच्या चरित्राला एका विशिष्ट पद्धतीने प्रेझेंट केलेलं आहे पुपुल जयकर यांनी. ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे त्या पद्धतीने मांडलेलं आहे. वेगवेगळे म्हणजे तासून तरासून छानपैकी पॉलिश करून मग ते पुस्तक रूपाने मांडलेलं आहे. त्यामुळेच माझा खरा आक्षेप आहे, जर कंगना रनौत ही काय म्हणणार देशभक्तीच्या आणि राष्ट्रहिताच्या बाजूनी जर उभी आहे, तर तिने इतरही वेगवेगळे सोर्सेस वापरायला हवे होते. एकट्या पुपुल जयकरच्या नजरेतून इंदिरा गांधींचा इतिहास प्रेझेंट करायला नको होता, पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट, जर इंदिरा गांधींची बायोग्राफीज दाखवायची होती, इंदिरा गांधींचं चरित्र जर दाखवायचं होतं, तर मग चित्रपटाला नाव इमर्जन्सी कशाला द्यायचं? इमर्जन्सीच्या कितीतरी आधीपासूनचा कालखंड घेतलेला आहे आणि अगदी त्या इमर्जन्सीच्या नंतर इंदिरा गांधीच्या मृत्यूपर्यंतचा सुद्धा काळ दाखवलेला आहे. म्हणजे एका अर्थी इंदिरा गांधींचं संपूर्ण चरित्रच दाखवलेलं आहे. मग इमर्जन्सी हे कशासाठी म्हणायचं? आणीबाणी, आपत्काल हे कशासाठी म्हणायचं? मग त्याचा अर्थ असा का की इंदिरा गांधींचं संपूर्ण आयुष्य हेच एक आपत्काल आहे, इंदिरा गांधींचं पूर्ण आयुष्य हीच एक प्रकारची आणीबाणी? असा जर त्यांना अर्थ अभिप्रेत असेल लेखक दिग्दर्शकांना, तर गॉड नोज, पण लॉजिकली स्पीकिंग ते काय बरोबर वाटत नाही. आणि मग जर इमर्जन्सी हे जर नाव दिलेलं आहे, तर मग चित्रपटाचा जो एकूण लांबी आहे
त्यामध्ये बहुतांश वेळ हा इमर्जन्सीवरती दाखवायला पाहिजे, पण त्यात इमर्जन्सीचा सगळा भाग असा गुंडाळण्यातच आलेला आहे. कित्येक गोष्टी इमर्जन्सीशी रिलेटेड या दाखवल्याच नाहीयेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, कुठल्या कुठल्या गोष्टी दाखवायला हव्या होत्या इमर्जन्सी म्हटल्यानंतर, अपेक्षा होती ती. कारण तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे. आणि मी जे मुद्दे सांगेन त्याहीपेक्षा इतर कित्येक गोष्टी आहेत की अनेक वेगवेगळ्या विचारधारेच्या नेते कार्यकर्ते यांची धरपकड करण्यात आली. नुसत्या हिंदुत्वनिष्ठांचीच नाही, तर अगदी कित्येक लेफ्टिस्टांची सुद्धा धरपकड करण्यात आलेली होती आणि त्यांच्यावरती वेगवेगळे अत्याचार जुलूम करण्यात आलेले होते. जे काही दाखवलं अतिशय प्रातिनिधिक स्वरूपात दाखवलं. त्यातही ते जुलूम आणि ते अत्याचार कोठडीतले हे फक्त पुरुषांच्यावरचे दाखवले, पण असेही अकाउंट्स आहेत, असेही रेकॉर्ड्स आहेत की ज्यामध्ये स्त्रियांच्यावर सुद्धा अत्याचार कोठडीत करण्यात आलेले होते. सो ते दाखवायला हवं होतं. आता एक महत्वाची गोष्ट बघा की आणीबाणी ज्या प्रकारे ज्या तडकाफडकीने लावण्यात आली त्यातली भेदकता, परिणामकारकता दाखवण्यात आलेली नाहीये चित्रपटात. त्यांनी प्रयत्न केलाय, पण तो परिणाम जो निर्माण व्हायला पाहिजे तो व्यवस्थिशीर नाही निर्माण होऊ शकलेला. इतकंच कशाला तर खुद्द राष्ट्रपतींवर सुद्धा प्रचंड दबाव टाकण्यात आलेला होता, कारण शेवटी आणीबाणी म्हटल्यानंतर त्यावरती सही लागते राष्ट्रपतींची. पण ते चित्रपटात अगदी त्रोटक पद्धतीने दाखवलेलं आहे. माझ्या माहितीनुसार राष्ट्रपतींना रात्रीच्या झोपेतनं उठवून त्यांच्याकडनं सही घेण्यात आलेली होती त्या अध्यादेशावर. पण चित्रपटामध्ये तर असं दाखवलं की टेबलाच्या या बाजूला राष्ट्रपती आहेत, या बाजूला इंदिरा गांधीजी बसलेले आहेत आणि त्यांच्यात संवाद चाललेला आहे अगदी नॉर्मल पद्धतीने. पण असं काही खरं म्हणजे नव्हतं असं म्हणतात. तर आता त्याचा नीट अभ्यास करून ते सगळं दाखवायला हवं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे, आता हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, आणीबाणीच्या काळातल्या घटना दुरुस्ती सुद्धा अगदी विस्ताराने दाखवायला हव्या होत्या. कारण आणीबाणी म्हणजे काही फक्त आणि फक्त मीडियावरती, म्हणजे हे खरं आहे की मीडियाच्या वरती पूर्ण बॅन करून टाकण्यात आलं होतं. रेडिओ, न्यूजपेपर्स यांचा गळा घोटण्यात आलेला होता, हे अगदी खरं आहे. लोकांच्या बोलणं आणि विचार स्वातंत्र्याचा अधिक्षेप झालेला होता, हेही खरं आहे. कित्येक नेते कार्यकर्ते आणि जमावबंदी वगैरे सगळं लावून लोकांना कुठे कुठे अटकेत टाकण्यात आलेलं होतं, हे खरं आहे. पण फक्त तेवढंच नव्हतं, इतरही कित्येक गोष्टी होत्या, जसं की घटना दुरुस्ती. संविधानामधल्या कित्येक दुरुस्ती जर काही करायच्या असतील, काही गोष्टी जर ओमिट करायच्या असतील, काही गोष्टी जर एडिट करायच्या असतील आणि काही गोष्टी जर ऍड करायच्या असतील, तर त्या प्रत्येक टप्प्यावरती एक विशिष्ट प्रोसिजर फॉलो करावी लागते. जसं की संविधान मध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर संसदेची मान्यता आवश्यक असते. संसदेच्या मान्यतेच्या शिवाय तुम्ही या गोष्टी करू शकत नाही. नियम असतात त्याच्यासाठी काही. पण या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवून आणीबाणीतल्या विशेषाधिकारांचा वापर करून घटना दुरुस्ती करण्यात आली इंदिरा गांधींच्या सरकारकडून. इंदिरा गांधींचं सरकार म्हणजे काय, खुद्द इंदिरा गांधींच्याच आदेशानुसार. आणि याचा परिणाम काय झाला, अनेक 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 गोष्टी बदलण्यात आल्या आणि लोकांचे कित्येक काय म्हणूया मूलभूत हक्क जे असतात, मूलभूत अधिकार जे असतात, त्याच्यावर गदा आली, त्यावर संक्रांत आली आणि खूप साऱ्या जाचक अटी लावण्यात आल्या, खूप सारी कर्तव्य ऍड करण्यात आली. बाकी सोडा, एक मुद्दा तर अगदी आवर्जून दाखवायला हवा होता, तो म्हणजे त्याच घटना दुरुस्तीच्या, आणीबाणीच्या काळातल्याच घटना दुरुस्तीच्या आधारे संविधानाच्या आपल्या प्रिअँबलमध्ये परस्पर एक छेडखानी करण्यात आली आणि त्यामध्ये आधी नसलेले 2 शब्द समाविष्ट करण्यात आले, घुसडण्यात आले या इंदिरा गांधींच्याच काळामध्ये. आणि ते 2 शब्द कुठले होते, सेक्युलर आणि सोशलिस्ट. हे 2 शब्द मूळ संविधानाच्या प्रिअँबलमध्ये नव्हते, ते या आणीबाणीच्या काळातल्या घटना दुरुस्तीमध्ये समाविष्ट करण्यात आले, घुसडण्यात आले. याचा उल्लेख चित्रपटात दाखवायलाच हवा होता. चित्रपटात हे सगळं दाखवायलाच हवं होतं, पण ते दाखवलं नाही. आता आणखीन एक गोष्ट म्हणजे की आणीबाणीच्या काळातल्या ज्या काही वाईट गोष्टी होत्या, ज्या ज्या चुकीच्या गोष्टी होत्या, जसं की ते नसबंदीसारखी धोरणं असतील किंवा झोपडपट्टी निर्मूलन यासारख्या गोष्टी असतील, ह्या ज्या गोष्टी संजय गांधींनी पार पाडल्या असं जे म्हटलं जातं, सांगितलं जातं, हे खरं असेल सुद्धा. पण ज्या वेळेला तुम्ही सत्ताधीश म्हणून, अल्टिमेटली इंदिरा गांधी या मुख्य होत्या, त्या पंतप्रधान होत्या, जरी संजय गांधी परस्पर काही करत असेल तरी सुद्धा त्या प्रत्येक गोष्टीची पंतप्रधान या नात्याने इंदिरा गांधी यांना सगळी कल्पना असणारच. ज्या वेळेला दुर्योधन काही करतो तेव्हा मूक दर्शक म्हणून धृतराष्ट्र बसलेला असतो आणि त्याची काही धृतराष्ट्रांनी विरोध जरी केलेला नसला तरी मूकपणे एक प्रकारे संमती असतेच ना. गप्प बसल्यामुळे एक प्रकारची
संमतीही असतेच सायलेंटली. तशा पद्धतीची मूक संमती इंदिरा गांधींची होतीच. म्हणूनच तर संजय गांधी यांचं फावलं ना, म्हणून तर त्यांना या सगळ्या गोष्टी करता आल्या. त्याच्यामुळे पूर्णपणे संजय गांधी यांच्या एकट्यावरती या सगळ्या चुकांचं खापर कसं काय फोडता येईल. आणि मात्र चित्रपटामध्ये तसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण लेखक कोण आहे? पुपुल जयकर. त्यांनी लिहिलेल्या चरित्राचाच आधार घेण्यात आलेला आहे. तर आणखीन एक महत्वाचं म्हणजे की संजय गांधींच्या एकट्यावरती या सगळ्या चुकांचं खापर फोडून इंदिरा गांधींना खचलेली जे दाखवलेलं आहे किंवा अगदी संजयच्या हातातलं खेळणं बनलेली आहे, हे जे काही दाखवलंय ते कितपत योग्य आहे. एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू, आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पण एक गोष्ट अशी आहे की इमर्जन्सी सोडून इतर अनेक गोष्टी दाखवलेल्या आहेत. हे मी जसं मगाशी म्हटलं, तर संजय गांधींचा मृत्यू हा काही इमर्जन्सीच्या काळात झालेला नव्हता, नंतर झालेला होता. पण तरीही तो भाग दाखवलेला आहे. तर असो, तर संजय गांधी यांचा जो काही विमानातून अपघाती मृत्यू होतो त्याच्याशी रिलेटेड अनेक संशय आहेत, अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे संशय आहेत. कारण असं म्हटलं जातं एकतर ते नवं कोरं प्लेन होतं, मग नव्या कोऱ्या त्या प्लेनमध्ये ज्या पद्धतीने असं नोजडाईव्ह झालेलं होतं म्हणतात, तर टँक रिकामा कसा झाला, फ्युएल टँक रिकामा कसा झाला अचानक, असं काही जण विचारतात. पण ऍट द सेम टाइम रेकॉर्ड्स तर असे दाखवतात की फ्युएल टँक तर भरलेला होता. मग नक्की काय झालं होतं? फ्युएल टँक खरोखरच भरलेला होता का? मग फ्युएल टँक जर भरलेला होता तरीही मग नोजडाईव्ह इतकं नवं कोरं प्लेनचं झालंच कसं? अनेक अनेक प्रश्न आहेत. आणि संशयाला त्यामुळे जागा येते की हा अपघात होता की घातपात होता. गंमत म्हणजे मित्रांनो, संशयाला जागा आणखीन अशासाठी येते की अशा प्रकारचा संशयास्पद मृत्यू जेव्हा कोणाचा होतो, एस्पेशली एखाद्या प्रभावशाली व्यक्तीचा, उच्च पदस्थ व्यक्तीचा, ज्या वेळेला असा संशयास्पद मृत्यू होतो, त्यानंतर काहीतरी चौकशी केली जाते मृत्यूची. काही चौकशी आयोग नेमला जातो, कुठल्या ऑफिसरला नेमलं जातं, काहीतरी होतं, तपास होतो. पण इंदिरा गांधी, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून म्हणा किंवा त्यांच्या पदाचा प्रभाव टाकून म्हणा, पण अशा पद्धतीचा संजय गांधी यांच्या मृत्यूची चौकशी करायला त्यांनी प्रतिबंध केला, विरोध केला, होऊ दिली नाही चौकशी. का बरं हा प्रतिबंध इंदिरा गांधी यांनी केला असेल? संशय घ्यायला जागा आहे. मग हे चित्रपटात का नाही दाखवलं? दाखवायला हवं होतं. आणखीन एक गंमत म्हणजे संजय गांधी यांचा जेव्हा मृत्यू होतो, चित्रपटात दाखवलेलं नाहीये, पण ज्या वेळेला मृत्यू होतो त्यानंतर त्यांचे पहिले उद्गार काय आहेत माहितीये? त्यांचे पहिले उद्गार होते इंदिरा गांधींचे, संजयच्या किल्ल्या आणि रिस्टवॉच कुठे आहे? संजयच्या किल्ल्या आणि रिस्टवॉच कुठे आहे? कुठली आई अशा पद्धतीचे उद्गार काढेल? मग त्या किल्ल्या नेमक्या कशाच्या होत्या? कुठले सिक्रेट्स त्या किल्ल्यांनी दडवून ठेवलेले होते? आणि त्या रिस्टवॉच मध्ये नेमकं काय होतं? ह्याचा उल्लेख व्हायला हवा होता चित्रपटात. आणखीन एक गोष्ट म्हणजे मुळात की इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या काळामध्ये अनेक 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 प्रकारचे घोटाळे झालेले होते, आर्थिक घोटाळे. आपल्याला महाराष्ट्राच्या नात्याने एक माहिती असतं, ते म्हणजे AR अंतुले. AR अंतुलेंशी रिलेटेड जो सिमेंट मधला जो काही घोटाळा होता तो तर अतिशय फेमस आहे. आणि तो अगदी इंदिरा गांधी यांच्याच आशीर्वादाने तो घोटाळा चालत होता असं म्हणतात. याचा उल्लेख चित्रपटामध्ये व्हायला हवा होता, कारण फक्तच काही इमर्जन्सी रिलेटेड गोष्टी दाखवलेल्या नाही चित्रपटात, इतरही अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत. हा असा सिमेंट घोटाळा आणि त्याच्यासारखे इतर अनेक आर्थिक घोटाळे, जसं की आता हा संजय गांधींचं सगळं घेतलं जातंय जास्त, तर संजय गांधीशी रिलेटेडच एक मोठा घोटाळा होता. तो म्हणजे या संजय गांधीला कुठलाही अनुभव नसताना आणि कसलंही त्या संबंधीचं रिलेटेड शिक्षण घेतलेलं नसताना सुद्धा जून 1971 मध्ये संजय गांधीला इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळाने मारुती मोटर्स लिमिटेड या कंपनीचं थेट मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नेमणूक केली. मारुती मोटर्स लिमिटेड, आपल्याला मारुती सुझुकी कार माहिती असते, मारुती 800 वगैरे वगैरे, ती कंपनी जी होती मारुती मोटर्स लिमिटेड, या कंपनीचं, ती गव्हर्नमेंट कंपनी होती पूर्वी, त्या कंपनीचा थेट मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून संजय गांधीची नेमणूक करण्यात आली. त्याच्या सबंध जीवन काळामध्ये या कंपनीने एकही वाहन बनवलं नाही, एकही वाहन बनवलं नाही. त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर
कधी 78 का केव्हा तरी मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर आणि मग ते काय आणीबाणी वगैरे, आणि आधी आणीबाणी झाली, त्याच्यानंतर याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर या कंपनीचं काहीतरी काय करण्यात आलं बरं, बहुतेक ती विकण्यात आली का काहीतरी. पण गांधी नेहरू परिवाराशी संबंधितच कोणीतरी एक दाक्षिणात्य होता उद्योगपती, त्यांनी ती बहुतेक विकत घेतली आणि का तो मॅनेजिंग डायरेक्टर बनला, असं काहीतरी झालं. आणि आधी व्होक्सवॅगनला अप्रोच करण्यात आलं होतं की एक जॉईंट व्हेंचर करावं कार प्रोडक्शनच्यासाठी, कारण इंदिरा गांधीला हवं होतं की एक स्वस्तातली सर्व कॉमन मॅनला परवडेल अशी कार काढावी. पण व्होक्सवॅगननी काही फारसा इंटरेस्ट दाखवला नाही. तिकडे सुझुकीला सुद्धा अप्रोच करण्यात आलेलं होतं. सुझुकीनी मात्र हा प्रस्ताव सिरियसली घेतला आणि मग मारुती सुझुकी असं एक जॉईंट व्हेंचर झालं आणि त्याच्यातून कार प्रोडक्शन झाली. पण त्याही वेळेला चौकशी जी काही करण्यात आलेली होती नवीन ऍडमिनिस्ट्रेशनच्या खाली, त्यातून सुद्धा जो काही रिपोर्ट आलेला होता त्याच्यातून निष्पन्न झालं होतं की इतकी वर्ष मारुती मोटर्स लिमिटेड यांच्या संजय गांधीच्या हाताखाली जेव्हा होती त्यावेळेला एकही वाहन कसं काही नाही आलं या कंपनीच्याकडून, आणि काय नेमकं चाललं होतं त्या कंपनीच्या अंतर्गत, काय ढिसाळपणा चाललेला होता आणि किती पैसे वाया गेले, केवढे रिसोर्सेस जनतेचे, कारण गव्हर्नमेंट कंपनी होती म्हणजे जनतेचे केवढे पैसे वाया गेले असतील, जस्ट इमॅजिन. हे चित्रपटात दाखवायला हवं होतं. संजय गांधीही दाखवला, इंदिरा गांधीही दाखवल्या, पण हा एक मेजर मोठा घोटाळा आणि अगदी गरिबीचा कनवळा वगैरे वगैरे सगळं त्यांनी चित्रपटामध्ये दाखवलं ना. इमर्जन्सीच्या नंतरचं गरिबांचा कनवळा आला, मग अगदी हत्तीवरून काय गेल्या इंदिरा गांधी, ते जे काही सगळं दाखवलं ना, जे काही ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न केला इंदिरा गांधींना, त्याची काही गरज नव्हती. हे दाखवायला हवं होतं ना, खरा धूर्त चेहरा दाखवायला हवा होता, ज्याला आपण नेपोटिझम म्हणतो, ते दाखवायला हवं होतं. संजय गांधीला कसं डोक्यावर घेतलं होतं. दुसरी आणखीन एक गोष्ट मित्रांनो, ही सगळी चर्चा चाललेली असताना एक आणखीन महत्वाचा फॅक्टर, एक महत्वाची गोष्ट ती दाखवायला हवीच होती. जर तुम्ही इमर्जन्सी सोडून इतरही कित्येक गोष्टी दाखवताय, मग हे तर दाखवायलाच हवं होतं. एक सीन दाखवलाय चित्रपटामध्ये की तुम्हाला मित्रांनो सारा अली खान माहिती असेल तर, सारा अली खानची आई म्हणजे अमृता सिंग. अमृता सिंगची जी आई ती कोणती, सुलताना का काहीतरी नाव तिचं, पण ती माहेरची काहीतरी हिंदू सिख अशीच काहीतरी आहे, मूळची रुखसाना का सुलताना असं काहीतरी नाव आहे तिचं, अमृता सिंगच्या आईचं. तर ती या संजय गांधींच्या बरीच क्लोज मध्ये होती बरं का. संजय गांधींचा जो इंट्रो सीन जो दाखवलेला आहे तो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने दाखवलेला आहे की आधी तो सुलताना रुखसाना जी कोणी होती तिच्या क्लोज मध्ये असतो असं दाखवलंय. खरं तर असं आहे की इमर्जन्सीच्या काळामध्येच ती सुलताना रुखसाना जी कोणी होती ती संजय गांधींची अतिशय क्लोज असोसिएट म्हणून काम करत होती दिल्लीमध्ये. ही फॅक्ट आहे. याचा अर्थ अगदी मेनका गांधीच्या बरोबर संजय गांधीचं लग्न झाल्यानंतर सुद्धा हे क्लोज असोसिएशन चालू होतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तो जो इंट्रो सीन आहे संजय गांधींचा चित्रपटात दाखवलेला की सुलताना रुखसानाच्या केसातून तो असं पिन काढतो संजय गांधी, दुसऱ्याच्या घरातल्या कारचं इंजिन तो स्टार्ट करतो, दोघंही कारमध्ये बसतात आणि निघून जातात. तो सीन नेमका कुठं घडलाय, काय घडलाय, काहीही दाखवलेलं नाहीये. बघितलं असं वाटतं की हे भारतातलाच घडलेला प्रसंग असेल. पण मित्रांनो गंमत म्हणजे असं म्हटलेलं आहे आणि असं तुम्हालाही वाचनात येईल, जस्ट थोडंसं माहिती काढा तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल. घटना अशी घडलेली होती की आणि तत्पूर्वी एक आधी सांगायला पाहिजे की संजय गांधी हा राजीव गांधीच्या पेक्षा मोठा भाऊ नाहीये, तो धाकटा आहे. राजीव गांधी हे मोठे, संजय गांधी हे धाकटे. राजीव आहे, धाकट्या भावाचं नाव त्याला राहीम होणारं, यमक जुळणारं ते म्हणजे संजीव असं होतं. मूळचं नाव संजय नव्हतं. मग संजीव गांधीचा संजय गांधी कसा झाला त्याचीही आता तुम्हाला गोष्ट सांगतोय. तर कार चोरीचा सीन दाखवला हे अगदी बरोबर आहे, पण ती कार चोरी जी झाली ती कुठे केली संजीवनी, तर ती केली आहे युके मध्ये, इंग्लंडमध्ये. येस मित्रांनो, इंग्लंडमध्ये कार चोरीच्या संदर्भातून या संजीव गांधीला अटक झाली. ब्रिटिश पोलिसांनी त्याला पकडलं, अटक केली. अटक केल्यानंतर त्याचा पासपोर्ट सुद्धा जप्त केला, कागदपत्र जप्त करण्यात आली. कालांतराने म्हणजे लगेचच काही तासांमध्ये त्याला जामिनावरती सोडून सुद्धा देण्यात आलं प्रोसिजर प्रमाणे. जामिनावर सोडून दिलं खरं,
पण त्याचा पासपोर्ट मात्र तो तसाच ठेवला जप्त करून. आता नॉर्मल प्रोसेसमध्ये, आणि हे अगदी त्यांच्या कायद्याला धरून आहे की तुम्ही अशी काहीतरी कार थेफ्ट म्हणतात ज्याला, कार चोरी सारखा गुन्हा तुम्ही केलेला आहे, हा तसा किरकोळ गुन्हा आहे, पण तरी सुद्धा तुम्ही बाहेरच्या देशातनं आलेले आहेत आणि असली काहीतरी कांड करताय, त्यामुळे तुम्हाला पकडलं जातं. जामिनावरती तुमची सुटका झाली, पण याचा अर्थ असा नाही की कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेतून तुम्हाला आपण रिलीज केलं, आणि म्हणूनच तुमची कागदपत्र जप्त करून ठेवण्यात आली, जसं की पासपोर्ट. आता त्या काळात काही आधार कार्ड नव्हता, पॅन कार्ड नव्हतं, वगैरे वगैरे, नाहीतर ते असलं असतं तर तेही कदाचित ताब्यात ठेवलं असतं. पण पासपोर्ट हा एक अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट असतं, ते ब्रिटिश पोलिसांनी स्वतःच्या ताब्यात ठेवलं होतं. नॉर्मल प्रोसिजरमध्ये हे पासपोर्ट परत कसं मिळवायचं, तर सगळ्या कोर्ट कचेऱ्या, खटला जो काही व्हायचा तो होऊ द्यायचा आणि एक फॉर्म सबमिट करायला पाहिजे पोलिसांच्याकडे. जी काही त्यांची प्रक्रिया असते, कायदेशीर प्रक्रिया, त्यानुसार पोलिसांच्याकडे लेखी निवेदन द्यायला लागेल की माझा पासपोर्ट मला परत देण्यात यावा, आणि जे काही इन्व्हेस्टिगेशन असेल, जो काही खटला चालेल, त्यामध्ये मी सहकार्य करायला तयार आहे. हे सगळं या नॉर्मल मेथडनी जाण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगितला. तसं करून कालांतराने पासपोर्ट मिळालाही असता, किंवा एक प्रकारचं काही ना काहीतरी एक सप्लिमेंटरी डॉक्युमेंट देण्यात आलं असतं की ज्याच्यामुळे संजीव गांधी यांना कुठलीही अडचण आली नसती. की पासपोर्टच नाही मिळाला की मनुष्य अडकून बसतो ना, तसं झालं नसतं. मात्र इथं इंदिरा गांधींनी एक डोकं चालवलं. इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होत्या त्यावेळेला, त्यामुळे त्यांनी काय केलं तर त्यावेळेला ब्रिटनमध्ये कृष्ण मेनन हे आपले अँबॅसेडर होते, राजदूत होते. त्यांच्या मार्फत म्हणजे कृष्ण मेननवरती दबाव टाकला पंतप्रधान या नात्याने, आणि मग कृष्ण मेनन यांनी स्वतःच्या अँबॅसेडर किंवा राजदूत या पदाचा गैरवापर करून, ओरिजिनल पासपोर्ट तर नाही ना देऊ शकत जसाच्या तसा, म्हणून एक दुसरं ओरिजिनल पासपोर्ट तयार केलं. बघा काय गेम केली आहे. डुप्लिकेट पासपोर्ट नाही दिलेला, ओरिजिनलच पासपोर्ट दिलाय, पण वेगळ्या नावाने दिलाय. इथं नाव बदललं. काय नाव केलं? संजय गांधी केलं. संजीव गांधीच्या नावाने पासपोर्ट नाहीच दिला, संजय गांधी या नावाने पासपोर्ट दिला. ठीक आहे, पासपोर्ट दिला. हा पासपोर्ट घेऊन पठ्ठे आमचे आले परत. प्लस याच्याशी निगडीत, आता जर संजय गांधी नावाचा पासपोर्ट आहे तर त्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टींच्या मध्ये बदल, त्यानुसार योग्य तो सरकारच त्यांच्या हातात आहे, पंतप्रधानच आहे आई, त्यानुसार सगळ्या गोष्टी बदलण्यात आल्या. सगळे रेकॉर्ड 60 बदलण्यात आले. जिथं जिथं संजीव नाव तिथं तिथं संजय करण्यात आलं. असे हे सगळे प्रतापी आहेत. हे दाखवायला हवं होतं चित्रपटामध्ये, पण का नाही दाखवलं? कसला दबाव आहे? आता तर केंद्रात सुद्धा सत्ता आहे ना तुमची, मग अजूनही पारतंत्र्यात असल्यासारखे का चित्रपट बनवता? मला गंमत वाटते, खरोखर गंमत वाटते. बरं तेव्हा हे सगळं खपून गेलं हो, कारण तेव्हा इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हतं. ते जर तेव्हा असलं असतं तर सगळं चटकन कळलं असतं, कोण व्हिएतनामला जातं, कोण कंबोडियाला जातं, हे आता सगळं कळतं ना सगळ्यांना. पण तेव्हा इतकं सगळं काय काय घडलं, पासपोर्ट ही दुसरा देण्यात आला, नाव त्यासाठी बदलण्यात आलं. हे सगळं जनतेच्या पुढे नाही येत. आता निदान 2025 मध्ये तरी रिव्हील करण्यात येईल असं वाटलं होतं मोठ्या पडद्यावर, पण नाही. कंगना राणावतनी सुद्धा अपेक्षाभंग केला मित्रांनो, काय सांगायचं. बरं हे काहीच नाही हो, संजय गांधीच्या कशाला आपण गोष्टी करायच्या. एक अतिशय महत्वाची गोष्ट दाखवायला हवीच होती. जर इमर्जन्सी सोडून इतर अनेक 56 गोष्टी तुम्ही दाखवल्या, आणि किती फालतू सारखं हो. म्हणजे गाणी, बरं कशाला इतकी सगळी गाणी घ्यायची होती? गाणी घ्यायचीच तर बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून घ्यायला हवं होतं ना, बॅकग्राऊंड मध्ये चालवायची गाणी. युद्धप्रसंग, 71चा युद्धप्रसंग चाललेला आहे. ईस्ट पाकिस्तान वेगळा करून त्याचा बांगलादेश करायचा चाललेला प्रयत्न चाललेला आहे. त्यामध्ये सॅम माणेकशॉंच्या तोंडी एका भर मीटिंग मध्ये गाणं, त्याच वेळेला या इंदिरा गांधींच्या तोंडी गाणं, किती विचित्र वाटतं. बाकी सोडा, जेव्हा इमर्जन्सीच्या विरोधात, आणीबाणी विरोधात जयप्रकाश नारायण असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, अडवाणी असतील, तुमचे जॉर्ज फर्नांडिस असतील, हे सगळे जे आंदोलक होते त्यांच्या तोंडी गाणी. म्हणजे ते भाषण देत आहेत अशा प्रकारचा सगळा माहोल आहे, पण त्यांच्या तोंडी गाणी. इतकं विचित्र वाटतं ते. अटल बिहारी वाजपेयी संसदेत बोलायला उभे राहिलेत. अटल बिहारी वाजपेयींचं काम श्रेयस तळपदेंनी केलेलं आहे. तोंडात भाषणाच्या ऐवजी गाणं येतं. इतकं विचित्र वाटतं ते, इतकं विचित्र, बालिश वाटतं, बालिश. जो पिक्चरचा जो टेम्पो आहे ना, तो टेम्पोच सगळा निघून जातो. हा प्रकार नको होता करायला.
असो, पण मगाशी म्हटलं तसं इमर्जन्सी सोडून जर तुम्ही 56 गोष्टी दाखवलेल्या आहेत, तर एक फॅक्टर दाखवायलाच हवा होता, एक महत्वाची गोष्ट, ती म्हणजे 1966 सालचं मॅसॅकर, 7 नोव्हेंबर 1966चा हत्याकांड, हिंदूंच्या विरुद्ध केलेलं भयंकर हत्याकांड, हा उल्लेख व्हायलाच हवा होता. त्याशिवाय इंदिरा गांधी यांचं चरित्र पूर्णच होऊ शकत नाही. काय झालं होतं मित्रांनो त्या दिवशी? तर संसद भवनाच्या बाहेर गोहत्या बंदी निर्णयाच्या साठी म्हणून मागणी करणारे आंदोलक जे होते, गौरक्षक होते, साधू संत होते, असे सगळेजण मिळून भरपूर हजारो लाखोच्या संख्येने जमलेले होते. पण ते काय करत होते? काही हिंसक वगैरे काही बनलेले नव्हते, शांत होते, शांत बसून सत्याग्रह चाललेला होता. पण त्यांना पांगवण्याच्यासाठी म्हणून तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पोलिसांना खुली छूट दिली, अत्याचार करण्याची परमिशन दिली. त्यावेळी पोलिसी वरवंटाखाली, पोलिसी अत्याचारांच्या खाली ज्या काय काय वापरलं, काय काय प्रकारचा अत्याचार केला, ते तुम्ही नंतर स्वतः वाचून काढा, तुम्हाला कळेल. ऑफिशियल रेकॉर्ड अगदी वाटतील ते कितीही कमी करून दाखवलेले आहेत. अक्षरशः 35 का 40 लोक मेले असं एक रेकॉर्ड सांगतो. इंडिया टुडेच्या अंकात असं लिहिलंय, 35-40 लोक मेले म्हणून लिहिलंय. इतर काही रेकॉर्ड असं म्हणतात की जवळजवळ 350 लोक मेले. मात्र त्यावेळचे जे प्रत्यक्षदर्शी जे लोक होते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, ते सांगतात की आदमाचे 5,000 लोक मेले, 5,000 लोक. आणि रेकॉर्ड का उपलब्ध नाहीत? कारण त्यांची कशी तरी, म्हणजे आपण म्हणतो ना, रेकॉर्डही कसलं न ठेवता सगळं तेरवी चूक मेरवी चूक करून टाकण्यात आलं. मीडिया दडपून टाकण्यात आला होता. मीडियाच्या पर्यंत ही खबर लावण्यातच आली नाही. त्या प्रेतांचं कसं तरी करून काहीतरी त्यांना काय केलं माहित नाही, त्यांचं शेवटी काही पुरवलंच नाही. म्हणजे ती ज्यांची कुणाची माणसं होती त्यांच्यापर्यंत ते पोचलं नाही, पोचलं त्यांचे शव वगैरे. रेकॉर्ड तुम्ही ठेवलं आणि पुरावे मागे सोडले तर माहिती पडणार आहे की इतकी इतकी माणसं मेली. पण काही रेकॉर्डच ठेवलं नाही आणि कसला मागे पुरावाच जर ठेवला नाही तर कुणाला काय कळणार आहे? ज्या काळात इंटरनेट नाही, ज्या काळात मोबाईल नाही, ज्या काळात दबून खचून गेलेली जनता होती, 1966 साल सगळंच विस्मरणात गेलं होतं. तेव्हा 1966, 7 नोव्हेंबर 1966, हे हिंदू विरोधी हिंसाचार घडवणारी ही बाई, हे दाखवायलाच हवं होतं चित्रपटामध्ये. आणि या पार्श्वभूमीवर मित्रांनो, हा हिंदू विरोधी हिंसाचार फक्त आधी लक्षात ठेवा. त्या पार्श्वभूमीवर खुद्द काँग्रेसमधलेच के नटवरसिंग यांनी एक लिहिलेलं पुस्तक आहे, प्रोफाईल अँड लेटर्स नावाचं. त्यामध्ये त्यांनी एका घटनेचा उल्लेख केलेला आहे की इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा 1968 साली, म्हणजेच बघा मित्रांनो, 66 साली हिंदू विरोधी हिंसाचार झाला दिल्लीत, 5,000पेक्षाही जास्त माणसं ठार करण्यात आली. त्याच्या 2च वर्षानंतर, त्या 66च्या नंतर 2च वर्षानंतर 68 साली पंतप्रधान इंदिरा गांधी या अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर गेलेल्या होत्या. अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर गेल्या त्यावेळेला त्यांच्यासोबत तिथं के नटवरसिंग, हे के नटवरसिंग पूर्वी काँग्रेसच्या सरकारमध्ये विदेश मंत्री होते. पण 68 साली ते काही मोठे नेते बिते नव्हते. तेव्हा ते काय होते? तर ते IFS ऑफिसर होते. ठीक आहे, विदेश मंत्रालयाच्या अंतर्गत. तर IFS ऑफिसर म्हणून ते पंतप्रधानांच्या सोबत होते, पंतप्रधान इंदिरा गांधींच्या सोबत होते. तर त्या दिवशी, त्या एका विशिष्ट दिवशी, त्या दौऱ्यातल्या नियोजित ठरलेले सगळे कार्यक्रम पार पडल्यानंतर खरं म्हणजे हॉटेलवरती निवासाला जायला हवं होतं. त्याऐवजी संध्याकाळी कार राईडचा इंदिरा गांधींनी हट्ट धरला. अजब हट्ट. खूप लॉंग राईड करून त्यांना बाबराची कबर पाहायची होती. भारतात मुघलशाहीची स्थापना करणारा जो बाबर, ज्यांनी अयोध्येचं राम मंदिर विध्वंस केला, तोडलं, आणि ज्याच्या नावानी त्या ठिकाणी बाबरी मशीद उभी राहिली होती, असा तो बाबर, त्याची अफगाणिस्तानातली कबर, ती कबर बघायची हट्ट इंदिरा गांधी पंतप्रधानांनी धरला. त्यावेळी तिला अफगाणी सुरक्षा अधिकाऱ्यांनी विविध प्रकारे समजावून सांगितलं की नको, ते शक्य नाहीये, खूप लांब आहे वगैरे वगैरे. पण तरीही पंतप्रधान इंदिरा गांधी ऐकेच नात. शेवटी त्यांना त्या स्थानी नेण्यात आलं. ते एक अतिशय निर्मनुष्य असं ठिकाण होतं. त्यावेळेला पंतप्रधान इंदिरा गांधी कबरीपाशी उभ्या राहिल्या आणि शांतपणे काही मिनिटं मान खाली घालून, डोकं खाली करून त्या उभ्या तशाच राहिल्या. नटवरसिंग हे सगळं बघत होते, ते त्यांच्या मागेच उभे होते. आणि तिथून परत जात असताना
पंतप्रधान इंदिरा गांधी या नटवर सिंग यांना म्हणाल्या, त्यांचं ते वाक्य आहे, टुडे वी हॅव हॅड अवर ब्रश विथ हिस्ट्री. काय वाक्य आहे? टुडे वी हॅव हॅड अवर ब्रश विथ हिस्ट्री. मुघलाईच्या विषयी, मुघलशाही विषयी, मुघल बादशहांच्या विषयी इतका प्रचंड आदर असलेली ही बाई, हिंदूंच्या विषयी प्रचंड घृणा असलेली ही बाई, कारण म्हणून तर 5,000 पेक्षाही जास्त गोरक्षक, साधू संत हिंदू जे गोहत्या बंदीचा निर्णयाची मागणी करत होते, अशांच्यावर बेधुंद गोळीबार करण्याचा आदेश देणारी, 5,000हून जास्त लोकांना ठार करणारी अशी ही पंतप्रधान इंदिरा गांधी. या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या, हे सगळं चित्रपटात यायला हवं होतं. जर फक्तच इमर्जन्सी दाखवायची नव्हती, इतरही गोष्टी जर दाखवायच्या होत्या, तर या गोष्टी पण दाखवायला हव्या होत्या. पण इंदिरा गांधींचं चरित्रच दाखवायचं होतं, इंदिरा गांधीला ग्लोरिफायच करायचं होतं. फक्त नाममात्र काही तिच्या स्वभावातले गुणदोष दाखवण्यात आलेले आहेत, पण ते कुठले गुणदोष? जे पुपुल जयकरनी घासून पुसून पॉलिश केलेत तेवढेच दाखवलेत, इतर गोष्टी नाहीत दाखवलेल्या. त्यांचं पर्सनल लाईफ कसं होतं, काय होतं, तिचे आणि फिरोज गांधीचे संबंध कसे होते, हे ह्याच्यात आम्हाला जराही इंटरेस्ट नाहीये. आम्हाला इंटरेस्ट आहे की ऍज अ पंतप्रधान तुम्ही कशा कशा प्रकारचे निर्णय घेतले. ते आसाम वाचवलं वगैरे वगैरे जे सांगितलं जात आहे, अहो स्वतंत्र भारतामध्ये विमानातून बॉम्बफेक, नॉर्थ ईस्ट मध्ये आपल्याच धर्तीवरती विमानातून बॉम्बफेक करण्याचे आदेश देणारी बाई पंतप्रधान इंदिरा गांधी. हे दाखवायला हवं होतं चित्रपटात, का नाही दाखवलं? असो, बोलण्यासारखं भरपूर आहे मित्रांनो. जर आवडला असता ना चित्रपट, मी आवाहन केलं असतं. मी तर खरोखर आज मी ह्या चित्रपटाला जाण्यापूर्वी माझ्या कित्येक ओळखीच्यांना मेसेज करून सांगितलेलं होतं, तो चित्रपटाचा ट्रेलर पाठवला होता, अनेकांना आवाहन केलं होतं की मित्रांनो हा पिक्चर बघा, अतिशय आवश्यक आहे, थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण खूप अपेक्षा होत्या कंगना राणावतीच्याकडून. पण खरोखर घोर निराशा केली कंगना राणावतनी. आणि खरोखर भाजप आणि हिंदुत्वनिष्ठांनी 10 वेळेला विचार करायला पाहिजे, की तपासून घ्यायला पाहिजे आपण कुणाच्या मागे आपली शक्ती उभी करतो, कुणाला आपण तिकीट देतो इलेक्शन लढवायला. त्या लोकांचे नेमके विचार काय आहेत, ते खरंच हिंदुत्वनिष्ठ आहेत का? हिंदुत्व बाजूला सोडा, निदान हे लोक भारतवादी तरी असतात का, ज्यांना तुम्ही तिकीट देता, ज्यांच्या मागे स्वतःची शक्ती उभी करता, ज्यांच्यासाठी तुम्ही भांडता? तपासायला पाहिजे, एकदा नाही अनेकदा तपासत राहायला पाहिजे. असो मित्रांनो, मी माझे विचार तुमच्या पुढे मांडले. तुम्हाला ते कसे वाटले? आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, आपल्या त्रिशूल RDS ला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनचाही वापर करा, जरूर करा. तुम्हाला काय वाटतं लिहा, मला प्रतीक्षा असेल तुमच्या कमेंट्स वाचायचा. तर मी येतो पुढच्या व्हिडिओमध्ये, लवकरच आपली भेट होईल. तोपर्यंत जय श्रीराम, हर हर महादेव, वंदे मातरम.